14 लाखाचं घोडा आणला आमच्या मित्रानं, पैशावालं होतं, त्याच्या बापाला 90 एकर जमीन, हे साखरेच्या पोत्यातला मुंगळा, त्यानं काय कमी ना, त्याच्या बापाला 90 एकर जमीन कमी ती, मग यानं ते म्हातारं मेल्यावर 14 लाखाचं घोडं आणलं. घोडं मला बसायला लावलं, मस्त घोडं होतं, छान, अगदी मस्त छान घोडं होतं. म्हणलं काय घोडे, पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, तिन्ही चाली घोड्याला मस्त होत्या. मला नाद होता घोड्यावर बसायचा, बाकीचे नाद नाहीत ना आगाव काही, त्याच्यामुळे शेतीत जाताना आपलं जायचं घोड्यावर बसून, मस्त छान घोडं वाटत. मला म्हणला महाराज आपलं घोडं बिना लगामाचं चालतंय. नको वेडे म्हणलं, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा बिना लगामाचे घोड्यावर बसले नाही, मी तर बाळा आहे गिरगावचा, मला नाही बिना लगाम गरजेचाच आहे. तर ते शहाणं फुगीरपणा दाखवण्यासाठी लगाम काढून टाकला आणि घोड्यावर बसलं. घोडं तरीच चलत होतं, पण मोठारपणानं टाच आणली, घोड्याला राग आला. घोडं कुठून गेलं माहितीये का, लोंबकळलेल्या बोरी खालून. 2 महिने दवाखान्यात होतं, बुगळं निघले त्याचे बाहेर बोरीच्या काट्याने. हो, मग का चेहरा बदलला, बायकोचं कातड काढून त्याला लावलं,